हॅलो फ्रेंड्स, मराठी स्वादघरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत पनीर टिक्का मसाला। चला तर जाणून घेऊया साहित्य। इथे मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। जसं आपण चायनीजला आपण बघतो तसे ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। इथे एक शिमला मिरची कट करून घेतली आहे, त्याचे देखील मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। टोमॅटो घेतलेला आहे एक छोटा, अर्धी वाटी दही घेतलेला आहे, छोट्या लिंबाचा रस, 100 ग्रॅम पनीर आणि एक मोठा चमचा भाजलेलं बेसन। इथे मी मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक। इथे मी 2 छोटे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। इथे आपण एक छोटा चमचा चाट मसाला, अर्धा छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, मिरची आलं लसूणची पेस्ट आणि अर्धा छोटा चमचा जिरा पावडर। सर्वप्रथम आपण दही घेऊया, त्यानंतर कांदा, आता आपण ह्याच्यामध्ये कॅप्सिकम ॲड करूया। टोमॅटो, पनीर, लिंबाचा रस, आपण हे भाजून घेतलेलं बेसन ॲड करणार आहोत आणि ह्यामध्ये आता हे सर्व मसाले ॲड करूया। यात आपण एकजीव करून घेणार आहोत। इथे आपण पनीरला सर्व मसाले लावून एकजीव करून घेतलेला आहे। पॅन आपण तापत ठेवलेला आहे, ह्यामध्ये आपण थोडं तेल घालूया। इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेला आहे। चिरलेला कांदा आहे तो परतवून घेऊया। कांदा परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकूया, हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा छोटा चमचा लाल तिखट। पुन्हा हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेणार आहोत। मसाले परतून झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये प्युरी ॲड करते टोमॅटोची। मिक्स करूया। हे मॅरिनेट करून ठेवलेलं जे पनीर होतं ते ॲड करणार आहोत। एकजीव करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत आणि आता हे शिजण्यासाठी आपण झाकण मारून ठेवून देऊ। तुम्ही पाहाल तर आपली ही पनीर टिक्का मसाला रेडी झालेला आहे। ग्रेव्ही छान झाली आहे। आता आपण थोडं वरून बटर ॲड करणार आहोत आणि मिक्स करणार आहोत। तुम्ही पाहाल तर छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी घरी करून पहा आणि कशी होते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह। तोपर्यंत बाय।